नमस्कार. आज आपण बनवत आहोत गौरी पूजन स्पेशल काकडीचे गोड वडे. त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे. ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे. गौरी पूजनाच्या दिवशी सगळ्यांकडे हे वडे बनवले जातात. आपण गौरी पूजनाला जो सूप तयार करतो त्या सूपामध्ये हे वडे ठेवलेच जातात आणि या वड्यांचा गौरीला नैवेद्य दाखवला जातो. आता आपण साहित्य पाहणार आहोत. चला तर मग साहित्य बघूया. इथे मी 1.5 कप नॉर्मल तांदळाचं पीठ जे आपण भाकरीसाठी वापरतो ते घेतलं आहे. तुम्ही मोदकाची पिठीही वापरू शकता. याचं वजनी प्रमाण आहे 210 ग्राम. इथे आपण 1 कप गूळ बारीक करून घेतला आहे. नॉर्मल गूळ घेतला आहे. तुम्ही गूळ पावडरही घेऊ शकता. याचं वजनी प्रमाण आहे 120 ग्राम. इथे मी पाव कप ओलं खोबरं खोवून घेतलं आहे. याचं वजनी प्रमाण आहे 40 ग्राम. त्यानंतर तळण्यासाठी तेल घेतलं आहे. आपल्याला चवीपुरती वेलची पावडर यूज करायची आहे. थोडंसं मीठ घेतलं आहे चवीपुरतं. आणि आपण ही एक गावठी काकडी घेतली आहे. तुम्हाला जर अशा प्रकारे गावठी काकडी नाही मिळाली तर तुम्ही नॉर्मल आपल्याकडे जी काकडी अवेलेबल असते ती यूज केली तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला काकडीची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काकडीचा पाठचा भाग आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे. पाहू शकता आपण कापून घेतला आहे. काकडी आता आपल्याला किसून घ्यायची आहे. मी बारीक किसणी घेतली आहे. याने छान प्रकारे काकडी किसली जाते. काकडीच्या या बिया आपल्याला घ्यायच्या नाहीत, त्या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. पूर्ण काकडी मी अशा प्रकारे किसून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आपल्याला काकडी, मीठ आणि गूळ एकजीव करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये मीठ ॲड केलं आहे. मीठ यासाठी ॲड केलं जातं की ते गोडाची चव बॅलन्स करतं आणि या वड्यांना छान अशी टेस्ट येते. आपण गूळ आणि काकडी पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घेतली आहे. म्हणजे त्यात पूर्ण पाणी बनवून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे ओलं खोबरं ॲड करायचं आहे. आता आपल्याला हे खोबरंही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर खोबरं नको हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण आमच्याकडे जे वडे बनवतात त्यामध्ये खोबरं असतं म्हणून मी ॲड केलं आहे. त्यानंतर वेलची पावडर आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आणि हे सगळं पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मी अशा प्रकारे मळून घेतलं आहे. सगळं मिश्रण आपण एकजीव असं करून घेतलं आहे. वड्यांचं पीठ मी तुम्हाला एकदा जवळून दाखवते. अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. चला तर मग आता वडे थापून घेऊया. गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला हे तेल ॲड करायचं आहे. आपल्याला ही प्रोसेस वडे थापण्याच्या अगोदरच करायची आहे. तेल यासाठी अगोदर गरम करत ठेवायचं आहे की आपण वडे थापले की लगेच यामध्ये आपण वडे सोडू शकतो. त्यामुळे आपल्याला वडे थापण्याच्या अगोदर तेल गरम करून थोडं घ्यायचं आहे. वड्यांचं पीठ तुम्ही मळून 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवलं तरीही चालेल. वडे छान बनतात. मी लगेचच बनवून घेते. हे मी पोलपाटाला व्हाईट कपडा लावला आहे, त्यावर थापून घेणार आहे वडे. आता आपल्याला इकडे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर यातलं थोडं हे मिश्रण घ्यायचं आहे. ते अशा प्रकारे आपल्याला राऊंड राऊंड करायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला असं जोरात यावर आपटायचं आहे. थोडा पाणी
हाताला घ्यायचं आहे आणि असं थापायचं आहे. अशा प्रकारे आपण हे तयार करून घेतले आहेत. नंतर हे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. इझिली निघतात हे. तेल गरम झालं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि आपल्याला हा वडा यामध्ये सोडून घ्यायचा आहे. छान असा वडा फुगला आहे, तुम्ही पाहू शकता. वडा मी काढून घेते. जवळून दाखवते एकदा. पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते. तुम्हाला ज्या साईजचे वडे हवेत त्या साईजचे वडे तुम्ही बनवू शकता. पुन्हा आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. वडे हे छान असे फुलतात. आपल्याला हे खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता टम्म असे फुगतात हे. वडा मी पुन्हा काढून घेते. त्याच भांड्यामध्ये वडा काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेणार आहे. अजून एक वडा मी यामध्ये ॲड केला आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करून ठेवायची आहे. छान असे फुगतात, काहीही करायची गरज नाही आहे. हाही वडा मी काढून घेते. तुम्हाला आता वडा तळून दाखवते. हे असं अलगद तेलामध्ये सोडून द्यायचं आणि याला असं थोडं थोडं प्रेस करत राहायचं, म्हणजे वडा छान असा फुलतो. आता वडा मी काढून घेते. आपण तयार केलेल्या मिश्रणाचे एवढे वडे तळून तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे वडे छान बनतात, टेस्टलाही छान लागतात आणि झटपट असे बनतात. एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते. ह्या आतून अशा प्रकारे असतात. प्रॉपर असे आतूनही हे तळले जातात. कोकण स्पेशल गौराई नैवेद्यासाठी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना आणि गौराईला नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.